निवडणूक आयोगाकडून आम्हाला स्पष्ट उत्तरं मिळाली नाहीत। घोळ असलेल्या याद्यांसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही, बाळासाहेब थोरातांची भूमिका। भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका। निवडणूक आयोग भाजपच्या किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे। संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर आम्ही राजकीय कार्यकर्ते मूर्ख वाटतो का? निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? राऊतांचे सवाल। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी या तालुक्यातल्या अनेक गावं मतदार यादीतनं गायब। तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा हा कारभार आता चव्हाट्यावर। प्रारूप मतदार याद्यांमध्येही नावं गायब। दरम्यान सभापती शशिकांत मंगळे यांची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। निवडणूक आयोगाला हा विषय गंभीर वाटत नाही। बोगस मतदार वगळण्याचा हा अधिकार आयोगाला नसेल तर त्यांना आपण का पोचतोय? संजय राऊतांचा सवाल। नालासोपाऱ्यातील मतदार यादीमध्ये अनेक खोटी नावं। तर नागपूरच्या कामठी मतदारसंघामध्ये घर क्रमांक 0 आणि राहणाऱ्यांची संख्या 400। हे कसं काय? शेकापच्या जयंत पाटलांचा सवाल। तर बोगस मतदारांवर अंकुश का नाही असा सवाल करत शेकापचे जयंत पाटील आक्रमक। अमरावतीमध्ये भाजपकडे फिरते वोटर आहेत। ते अमरावतीसह मध्य प्रदेशात आणि राजस्थानमध्ये सुद्धा वोट करतात। यशोमती ठाकूर यांचा आरोप। तर या फिरत्या वोटर्सपासून सगळ्यांनी सावध व्हा, यशोमती ठाकूर यांचा सल्ला। मतदार यादीतील घोळावर सत्ताधारी विरोधी पक्षांना साथ का देत नाही? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत महायुती सरकारला सवाल। निवडणूक आयोग उत्तर देत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी उत्तरं द्यावीत, रोहित पवारांचं महायुती सरकारला आवाहन। विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते। विधानसभेतील मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही। सर्व पक्ष शिष्टमंडळाच्या बैठकीवर राज्य निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण।